आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या गॅस टंचाईचा मोठा भडका उडाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा आता या संकटाला सामोरं जावं लागत आहे, कारण व्यावसायिक गॅसचा जो पुरवठा आहे तो सध्या पूर्णपणे बंद झालेला आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर लाकडाला देखील मोठी मागणी आलेली आहे। सध्या मी वखारीवरती आहे। आपण जर पाहिलं तर व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा आता लाकडाचा उपयोग करण्याची वेळ आलेली आहे आणि चूल पेटवण्याची वेळ आलेली आहे। खरं तर मोठा तोटा जो आहे तो त्यांना देखील सहन करावा लागत आहे। नेमकी लाकडाला काय मागणी झालेली आहे आणि या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांचा कसा ओढा आहे हे जाणून घेऊयात। माझ्यासोबत हे दादा आहेत। काय सांगाल, व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झालेला आहे, अशातच लाकडाची काही मागणी वाढली का? लाकडाची मागणी थोड्याफार प्रमाणात तर वाढली गॅसचा तुटवडा असल्यामुळे। बर. आणि जे आमचे रेग्युलरचे जे ग्राहक असतात जळतण नेणारे, ते पण गॅस न मिळाल्यामुळं थोडंसं जास्त प्रमाणात लाकूड मागणी करत आहे। पहिल्यापेक्षा मागणी वाढली का लाकडाची? थोड्या प्रमाणात एक 5-10% वाढली मागणी। आता दरामध्ये वाढ झाली काही? हे दरात सध्याने वाढ झाली, पण इथून पुढे जर अशी टंचाई राहिली तर दरात वाढ होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये। सध्या हॉटेल व्यावसायिकांना तुम्ही कशा दराने हे देता? आता हे आम्ही सध्या त्यांना 3 रुपये किलो प्रमाणे आम्ही प्रोव्हाइड करतो। ग्रामीण भागात काही हॉटेल व्यावसायिक आहेत का जे तुमच्याकडे येतात? ग्रामीण भागातले पण आहेत ना व्यावसायिक आहेत। तर आपण पाहू शकतो की ग्रामीण भागातून बदनापूर शहरासह हॉटेल व्यावसायिक जे आहेत ते या ठिकाणी येतात आणि लाकूड जे आहे ते विकत घेतात। खरं तर आखाती देशामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळं अनेक ठिकाणी गॅसही मिळत नाही, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना चूल पेटण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळं लाकडाच्या मागणीला देखील आता मोठी वाढ होऊ लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।